नमस्कार, स्वाती केपी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण व्हेज बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर त्यासाठी मी कढईमध्ये 3 कप पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले आहे आणि त्यामध्ये हे सर्व अख्खे मसाले मी घालून घेत आहे। अख्ख्या मसाल्यांमध्ये तमालपत्र, जिरे, काळे मिरे, लवंग, हिरवी विलायची, काळी विलायची हे सर्व यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे अर्धा लिंबू सुद्धा यामध्ये पिळून घेतलेला आहे आणि मी अर्धा तास बासमती तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता 1 कप, तर तो तांदूळ मी यामध्ये घालत आहे। तर बिर्याणी करताना कधी पण आपल्याला अर्धा तास बासमती तांदूळ जो आहे तो पाण्यामध्ये भिजत ठेवायचा असतो, त्यानंतरच त्याचा छान मोकळा सळसळीत भात होतो आणि मग आपण त्याची बिर्याणी बनवू शकतो, व्हेज किंवा नॉन व्हेज। तर आपण आज व्हेज बिर्याणी बनवणार आहोत। तर आपला 10 ते 12 मिनिटांमध्ये आपला थोडासा कच्चा असा आपल्याला भात हवा आहे। तर बासमती राईस आपला पाहू शकताय, आपल्याला परफेक्ट याच कन्सिस्टन्सीचा असाच आपल्याला मोकळा सळसळीत आणि थोडासा कच्चा वजा भात हवा आहे। तर मी आता हा दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे। मध्ये मी बटाटे घेतलेले आहेत, परसबी घेतली आहे, गाजर घेतले, वटाणे घेतलेले आहेत आणि सिमला मिरची सुद्धा घेतलेली आहे। त्यामध्ये आता मी घालते आहे हळद आणि मीठ, त्यानंतर बिर्याणी मसाला आणि जिऱ्यांची पूड यामध्ये घातलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट हे दोन्हीही अर्धा चमचा घालायचा आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या अर्ध्या कापून घातलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव कप किंवा पाव वाटी दही घालायचं आहे फ्रेश, आणि आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट सुद्धा आपल्याला घालायची आहे 1 चमचाभर। हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे। खूप छान बिर्याणी होते, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा। आता आपल्याला यामध्ये तळलेला कांदा सुद्धा घालायचा आहे। तर तळलेला कांदा घातला आहे आणि आता छान परत एकदा मिक्स करून घेऊयात। आता आपण फोडणीला देणार आहोत। तर तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्ही थोडेसे जिरे अर्धा चमचा किंवा पाव चमचाभर, तुम्हाला आवडत असेल तर जास्तही घालू शकता। त्यानंतर आपण यामध्ये घातलेला आहे, आपण वरती जो मिश्रण तयार करून घेतले ते सर्व मिश्रण यामध्ये घातलेलं आहे भाज्यांचं, आणि आता यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे मी, आणि छान ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला यामध्येच शिजवून घ्यायच्या आहेत। तर शिजवून घेऊयात आपण। तर यामध्ये सुद्धा आपल्याला थोडासा तळलेला कांदा जो आहे तो घालायचा आहे आणि खूप छान फ्लेवर येतो या तळलेल्या कांद्यामुळे, टेस्टसुद्धा अप्रतिम येते बिर्याणीला। तर पाहू शकता आपला भाज्या ज्या आहेत त्या ऑलमोस्ट शिजत आलेल्या आहेत। आपल्याला यातलं पाणी जे आहे ते आणखी आटवून घ्यायचं आहे। आणखी 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला हे भाज्या शिजण्यासाठी लागलेत। पाहू शकताय भाज्या आपल्या अगदी शिजलेल्या आहेत। यातील अर्धा मसाला जो आहे तो आपण काढून घेतोय आणि अर्धा जो होता तो याच भांड्यामध्ये कढईमध्ये पसरवून घेतलाय मी, आणि त्यामध्ये आपण जो भात शिजवून घेतलेला आहे तो या पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचा आहे चमच्याच्या मदतीने, पाहू शकताय। आणि आता छान भाताचा लेअर दिला की त्यानंतर मग आपल्याला त्यावरती तळलेला कांदा घालायचा आहे, छान स्प्रेड करायचे आहे सगळ्या बाजूनी। त्यानंतर यावरती कोथिंबीर आणि त्यानंतर केशरचं दूध जे आहे ते स्प्रेड करायचं आहे। त्यानंतर आपली अर्धी भाजी जी आपण ठेवलेली होती, मसाला तो घातला आहे। त्यानंतर पुन्हा सगळी प्रोसेस जी आहे ती सेम रिपीट करायची आहे, पाहू शकताय। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा, आपल्या मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा। तर पुन्हा एकदा तळलेला कांदा, कोथिंबीर आणि तर मैत्रिणींनो, आपण आपल्या चॅनलवरती इतरही व्हिडिओज बनवलेले आहेत, ते सुद्धा अपलोड केलेले आहे व्हिडिओ, तुम्ही नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पाहू शकताय आपण सगळ्यात वरच्या लेअरवरती सुद्धा आपण कांदा तळलेला स्प्रेड करून घेतला, कोथिंबीर घातली आणि त्याच्यानंतर केशरचं दूधसुद्धा घातलं, आणि आता बारीक
गॅसवरती मंद आचेवरती आपण हे एक 5 मिनटं शिजवून घेणार आहोत आणि मग आपली व्हेज बिर्याणी रेडी आहे. खूप छान चव झालेली आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी आवडली किंवा नाही. आणि अशाच नवनवीन रेसिपीज व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बिर्याणीचा आस्वाद घ्या. एन्जॉय.